कळलं ना कशी घ्यायची ते? अशीच घ्यायची नेहमी. चला. थँक्यू तांगडे, थँक्यू. याची फार गरज होती रे मला. काय या ऑफिस मधल्या लोकांनी धिंगाणा घालून माझं पार डोकं उठवून टाकलंय. बरं, कालच्या पार्टीचं काय झालं? घे ना कॉफी घे. नाही, माझ्यासाठी नाही, आदिती मॅडमसाठी. हां, त्यांना नेऊन देतो. हो का? त्यांनी मागवले का? नाही, मागवलं नाही. मग आपण किती काम करतात त्या ऑफिसमध्ये. वा. मग आपण ऑफिसच्या स्टाफची काळजी घ्यायला पाहिजे का नको? म्हणून म्हणलं स्वतः जाऊन कॉफी देतो. हो, स्टाफ मधल्या फक्त त्यांचीच काळजी. तांगड्या, मी काही तुला आज ओळखत नाहीये रे. खरं कारण सांग. शकू. कोण शकू? नाही नाही, कारण काहीही असू शकतं. ते शकतच शकू झालं. तसं कारण विनाकारणच आहे. तुम्ही कॉफी घ्या ना, थंड होईल. हो, मी घेतो कॉफी. तांगड्या, इकडे. तू ज्या कारणासाठी काल पार्टीला गेला होतास त्याचं काय झालं? काही तपास लागला का 5,000 रुपयांचा? त्या जयबद्दल काही समजलं का? डोळ्यात तेल घालून त्याच्या मागावर होतो मी, पण काहीच हातात आलं नाही. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, अजिबात काळजी करू नका. तुमचे पैसे परत मिळाल्याशिवाय हा तांगडे गप्प बसणार नाही. हां, कॉफी घ्या, थंड होते. आदिती मॅडम, कॉफी घ्या. आदिती, हे घे. ह्या सुरळीच्या वड्या आहेत, सकाळी लवकर उठलून केल्या. खूप वेळ लागतो का सुरळीच्या वड्यांना, पण काय काय कशा केल्यात बघ, कशा झाल्या त्या. काका तुम्ही केल्यात ना, मग छानच झाले असणार. आज तुझे समोसे पण मस्त झाले होते. आवडले? हो, आणि मुलं माझी वाट बघत होती. आता पुढच्या वेळेला येताना ना त्यांना सुद्धा घेऊन या. अगं, तुझ्या काका आणि काकूंची भेट नाही झाली, त्यांना सुद्धा द्या वड्या. हो, नक्की देते. पण काका, एवढ्या घाईघाईने हा डबा आणून द्यायची काय गरज होती? सावकाश द्यायचा होता ना. मी कुठे काय पळून जात होते का? अगं नाही ग बेटा, काय आपल्याला लागतात डबे, मला माहिती आहे. माझ्या घरातला एक जरी डबा इकडचा तिकडे झाला ना तरी मी अस्वस्थ होतो. आणि म्हटलं तुझ्या ऑफिसचा डबा असेल तर उगाच माझ्याकडे अडकून पडायला नको, नाही का? हे बाय, माझ्या लक्षात आहे, तोपर्यंत घे. माझ्या मुलांच्या नजरेला नवीन डबा पडला ना तर लगेच तो टिफिनचा म्हणून हवा असतो. थँक्यू. हा जयचा डबा आहे. कुठला? हा, हो. कसा? बघू. माझा डबा कसा असेल तो? काहीतरी काय जुई, हा असा काय एकच डबा बनवलाय का जगात? किती कॉमन आहे हा डबा. कितीतरी वेळेला आपले सगळ्यांचे डबे सुद्धा एकसारखे असतात. काहीतरी आपलं उगाचच. हा ठेव. काका काकूंना दे आठवणीने आणि सांग कशा झाल्यात त्या. नशीब आपण थोडक्यात वाचलोय आज. हा, हो ग, जरा डोकं चेक. जय, आज सगळ्या गडबडीतनं चुकून तुझा टिफिन दिला गेला रे माझ्याकडून. पण तुला माहितीये आपण खरंच कोणामुळे वाचलं? कोणामुळे? रजनी. उठ.
सतत त्या रजनीचं नाव घ्या तू. तुला तर चान्सच हवा असतो तिचं नाव घेण्याचा. एवढी का चिडते? चिडू नाही तर काय करू? पुन्हा त्या रजनीचं नाव घेतलंस ना तर बघ. आणि त्यात ती जुई. बघितलं नाही लगेच कशी म्हणाली, हा तर जयचा डबा आहे. जय, तू हसतोयस. सगळ्यांना ना तुझ्याकडूनच मदत हवी असते. प्रत्येकीला तूच दिसतोस. त्यात ती नैना, ती का रडत होती? मला वाटलंच होतं तुझा काहीतरी गैरसमज झाला. ती नैना आहे ना, तिचा एक बॉयफ्रेंड आहे. म्हणजे सध्या तो तिला भाव देत नाहीये म्हणून तिला मदत हवी होती. खरंच ना? तुझा माझ्यावर विश्वास नाहीये? आहे. किती चिडतेस तू? मला नाही माहित, पण तुझ्या जर कोणी जवळ आलं किंवा तुला साधी टाळी जरी दिली ना तरी माझा तिळपापड होतो. आणि त्यात तू सगळ्यांची हसत बोलत असतोस ऑफिसमध्ये. अदिती, मदत वेगळी आणि प्रेम वेगळं. आणि मला जे प्रेम माहितीये ते आत्ता माझ्या मिठीत. रजनी. तू रजनी म्हणालास? नाही, अदिती म्हणाल. तू अदिती नाही, तू रजनी अदिती म्हणालास. तू रजनी म्हणालास. तू सॉरी. सॉरी अदिती. नाही, अदिती. तू रजनी म्हणालास. अदिती म्हणायचंय मला. तुला काय हो, काय करताय? माझ्याशी बोलायचं नाहीये का? अहो पण काय चाललंय ते तरी सांगा निदान. उलट तपासणी कसली? आपल्याच घरातल्या वस्तूंची. आणि मला सारखा संशय येतो या इथल्या वस्तू कोणीतरी हलवल्यात, त्यांना कोणीतरी हात लावलाय. आणि कोण हे असलं करणार आहे? माझा अभ्यास सांगतोय की आपल्या घरात घुसून असं करणारी कोणी एक व्यक्ती नसून तो एक जमाव आहे. जमाव. जमाव? हा. अहो कोण कशाला येणार आहे आपल्या घरात? तेच तर शोधतोय, सांगितलं ना. तू माझ्या मनावर सारखं असं बिंबून ना माझी दिशाभूल करण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलेला आहेस, पण मी माझ्या पद्धतीने याचा आता शोध घेणार आहे. म्हणजे काय करणार आहात? ते मी तुला कशाला सांगू? मी तुझ्याशी बोलायचं नाही असंच ठरलंय ना. आता मी नुसत्या शंका विचारणार नाही, असा समोर बसून माझ्या पद्धतीने त्याचा शोध घेणार आहे. हे असलं काही बोलायला लागले ना की मला त्या जयचंच टेन्शन येतं. देवा वाचव रे बाबा त्यांना. काय झालं? काय झालं? हं? तांगड्या, तू मला खरं सांग, माझे 5,000 रुपये मिळण्याकरता मला मदत करणार आहेस की नाहीस? मग आता काय करतोय असं वाटतंय तुम्हाला? टाइमपास. टाइमपास? नाही तर काय? अरे वर तोंड करून बोलला होतास की त्या जयवर लक्ष ठेवतो. पुढं काय? पुढे काय? मी त्याच्यावर लक्ष ठेवून होतो. त्याचा फोन ऐकण्याचा प्रयत्न केला पण काहीच ऐकवलं नाही. त्याला मी काय करणार? मला इथे ऑफिसमध्ये पगार फाईल इथून तिथे नेण्याचा मिळतो. वाटलंच होतं मला की तू आयत्या वेळी पलटी मारणार म्हणून.
अहो नाही नाही, तू आता काही बोलूच नकोस, मध्ये तर अजिबात पडू नकोस. हा नवरे कोण आहे हे कळेल तुला, आणि त्यालाही. त्याला कोण तो? जय रे, 5,000 पोहोचण्याचा एकमेव धागा. आता कळेल गनिमी कावा काय असतो ते. म्हणजे आतापर्यंत ऑफिस मधली 2 लग्न उघडकीला आणली. त्यावेळी फक्त पाठलाग उपयोगी पडला होता. आत्ताही त्याच मार्गाचा अवलंब मला करायला लागणार. आता बघच तू त्या जयवर ह्या नवरेची कशी कडी नजर असते ते. बरं शकू, तू मला सांगत होतीस की त्या दिवशी आम्ही दोघं बाहेर गेलो, त्या दिवशी तू कुठे होती, म्हणजे काय करत होतीस? म्हणजे थोडक्यात मला असं विचारायचं आहे, त्या दिवशीचा तुझा दिनक्रम काय होता? काही वेगळं नाही, नेहमीच. उगाच मोगम उत्तर देऊ नकोस. मी काय म्हणते, मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये. तुमच्याशी जो अबोला धरलाय तुम्हाला सत्य बाजू काय आहे ते कळल्यावर संपेल, समजलं? तू बोल ग, काय होता दिनक्रम तुझा? म्हणजे बघा, सकाळी इथं आलो कामाला, नंतर दुपारी फोन आला मालक दारू पिऊन पडलं म्हणून. नाही म्हणजे माझं कुकू कुकू मालक. मग धावत तिथं गेलो, मालकाला उचललं आणि घरात टाकलं, पट्ट्याला उचललं, शाळेत घेऊन गेलो. शाळेत गेलो, मास्तर म्हणतो शाळा बंद. मी म्हटलं काहून बंद? तर म्हणतो कसा, आज कोणतरी गचकलं. नाही म्हणलं गचकलं तर गचकलं. पोट्ट्याला घेतलं आणि मार्केटमध्ये गेले. मार्केटमध्ये गेले तर बाप्पा, तुम्हाला सांग. बस झालं, बस. मला सांग, जय आणि अदिती कधी गेले? ते तुम्ही घराबाहेर पडल्या पडल्या मागूनच गेले ते. आणि तू नंतर घरात काय काय करत होती? मी बाप्पा घरात एकटी काय करीन? मी पण त्यांच्या मागून घराबाहेर पडले. बर, आता तू म्हणालीस तू त्यांच्या मागे मागे बाहेर पडलीस, पण ते दोघे दुपारी बाहेर पडलेत नाहीत. नाही म्हणजे ते तिच्याकडे काय बघतेस? काहीतरी घोळ आहे, बोल. ठीक आहे, आपण आता परत पहिल्यापासून सुरुवात करूया. बोल, काय काय घडलं त्या दिवशी? हा, सकाळी इथे कामाला आलो, मग फोन आला. फोन आला. अहो अहो श्रेयसचा फोन आहे. हॅलो हॅलो श्रेयस. श्रेयस, किती दिवसांनी फोन केलायस रे? तुला त्या आठवण बिठवण येते की नाही आमची? बरं बरं, ते जाऊ देत. कसा आहेस तू? तुझी तब्येत कशी आहे? अरे किती प्रश्न विचारते, म्हणजे एकतर इतक्या दिवसांनी फोन केलायस तू, परत कधी करशील ते माहिती नाही. निदान माझ्या प्रश्नांची उत्तर देईपर्यंत तरी तुला बोलावंच लागेल श्रेयस. ऐकू देत रे, तुझा आवाज नीट ऐकू देत ना मला. खरंच ये, लवकर ये. कधी एकदा तुला बघेन असं झालंय रे. हो 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 चालेल. मी लॅपटॉप काढून ठेवते. आहेत आहेत. अहो श्रेयसला तुमच्याशी बोलायचंय. श्रेयसचा फोन आला म्हणून तुझी सुटका झाली असं समजू नकोस. थांब इथं. हॅलो, काय रे, आली का आठवण? मला वाटलं आमचा सेल नंबर नाही आहे तुझ्या. हो काय? तू बरोबर. त्याचा मी बघते.
हा ठीक आहे, दिवाळीत येतोयस, ये बर, ठेवू का? हा. गेली कुठे? तुझ्याशी का बोलतोय मी? मला वाटलंच असं काहीतरी घडणार म्हणून. जोरात काम चाललंय? हो. खूप वेळ लागेल ना? नाही, फार फार तर अर्ध्या तासात होईल सगळं. गुड. म्हणजे आज संध्याकाळी तू फ्री आहेस? हो. म्हणजे काही नाही रे, दिवाळीच्या शॉपिंगला जाणार होते जरा. मला तुझ्या चॉईसनी एक शर्ट घ्यायचा आहे आणि एखादी साडी. दिवाळीवरून आठवलं मला, मगासपासून आठवायचा प्रयत्न करत होतो. 2 क्लायंट्स आहेत, त्यांना दिवाळी आधी मला कन्व्हिन्स करायचं आहे, सो तिथे जावं लागेल. नो प्रॉब्लेम. आपण एक काम करूया. हे बघ जय, खरं तर माझंही एक काम होतं तुमच्याकडे, डेटा प्रोसेसिंगचं. तुम्ही फ्री झालात की सांगा, म्हणजे एकत्रच मिळून करू, पटकन होईल. म्हणजे मी विचारते तुम्हाला, तुम्ही कराल ना मला मदत? हो, ऑफकोर्स. बघ आता हेही काम आलं. जुई, तुला डेटा प्रोसेसिंगही येत नाही? मी येतं काय रडायला? रजनी, अगं काय चाललंय? जी काही कामं आहेत ना ती आपापसात वाटून घ्या ग, नका ग भांडू. हे बघा मिस रजनी, नसेल जमत तिला. म्हणजे माझ्या आधीच 1 महिना जॉईन झालात ना त्या, नवीन आहेत तशा. अरे हो, मान्य आहे, पण मग ती स्वतः शिकणार कधी? रडण्यातनं वेळ नाही मिळत एक तर तिला. तसं नाही आहे मिस. अरे तुझ्या लक्षात आहे ना, आज संध्याकाळी आपल्याला कोणाला तरी भेटायला जायचं बाहेर? हो, ऑफकोर्स. तू सुद्धा? तू सुद्धा म्हणजे मला नाही कळलं. म्हणजे तू सुद्धा काम सांगणार आहेस त्याला? नाही ग, माझं काही काम असं नाहीये त्याच्याकडे. माझं एक पर्सनल काम आहे, तिकडे तो बरोबर येणार आहे. अरे काय समजता काय तुम्ही त्याला? तो बिचारा नाही म्हणत नाही म्हणून त्याला काही कामं सांगाल का तुम्ही? जय काही कोणाचं पर्सनल काम वगैरे करणार नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझं काम पर्सनल नाहीये, ऑफिसच आहे. ओ अच्छा, अशी चूक झाली का माझी? ओ बरं, मग आता तू सोशल वर्कही करत नाही, त्यांनी तेही बंद केलंय. ओके, एक मिनिट, मी काय म्हणतोय? नाही, तू काही बोलूच नकोस. नाही ना, तो नाही येणार तुझ्या बरोबर. जुई, तो नाही मदत करणार तुला. तुम्ही प्लीज मला आवाज चढवायला लावू नका, प्लीज. पण गरज काय आवाज चढवायची? एक मिनिट. आणि काय उगाच चाललंय तुझं? काय चाललंय? कशावरून एवढा वाद चाललाय? जयवरून चाललाय. त्याची वेळ एकमेकांमध्ये वाटून घेत आहेत त्या. नाही, असं काही नाहीये नंदिनी मॅडम, असं काही चालू नाही, कसलंही भांडण नाही. मिस रजनी, प्लीज मला माझं काम करू देत ना. ऑलरेडी खूप काम आहे मला, प्लीज. काय चाललंय इथे रजनी? काय चाललंय? एवढं काहीही झालेलं नाहीये. अगं थांब, तू काय एवढा चिडचिडपणा करतेस? जय दिवसभर बिचारा काम करत असतो. मी विचार केला शॉपिंगला जाणार आहोत, बरोबर घेऊन जाऊ त्याला, जरा रिलॅक्स वाटेल म्हणून. मला एक कंपनी झाली असती कोणाची तरी. मी आहे ना, आणि आजचं माझं कामही संपलेलं आहे. बोल. तुला डेटा प्रोसेसिंग येतं? हो. मग जुईला शिकव. आता नाही लागणार ना तुला जय? चला कामाला लागा. तू काम पूर्ण कर,
आपण शॉपिंगला जातोय. चला कामाला लागा. काय झालं जुई? कसली मदत हवी आहे? काही नकोय. तू भडकतेस काय? हा, तुला हेल्प करायला आलोय. कमाल आहे यार. जय, मी तुला ऐन वेळेला काहीच सांगत नाही. आपलं आधीच ठरलं होतं ऑफिस नंतर कोणाला तरी भेटायला जायचंय. तर ऑफिस झालं की भेटू आपण. नाही, जय, माझं तुझ्याकडे काही काम नाहीये. डोकं शांत ठेवून काम कर. जुई, तुला काही हवंय बाळा? अजिबात नकोय. अगं बाई ग,